इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2024 साली जो संभाव्य पेपर येऊ शकतो, तर तो पेपर कशा पद्धतीचा असू शकतो, कोणत्या टाईपचे क्वेश्चन असू शकतात, तर ते आज आपण घेणार आहोत। तर वेळ न घालवता चला चालू करूया। बघा, पहिला प्रश्न बघूया आपण। विसंगत आकृती ओळखा आणि आपल्याला अशी 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर ही आकृती बारकाईने बघा आणि मला सांगा उत्तर। बघा, आता आकृती बघितली असेल तुम्ही आणि विचार पण केला असेल। मग ही जर आकृती बारकाईने बघितली तर हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न येथे आहे, येथे पण आहे, येथे पण आहे, पण ह्या आकृतीत मिसिंग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल। पुढील प्रश्न बघूया आपण। बघा, अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे, तर याची मांडणी कशी होईल? 64 किती वेळा दिलेला आहे? 4 वेळा। तर 64 लिहून घेऊया आपण 4 वेळा। भागाकारात कोणती आहे? किती वेळा? 8 आहे, 5 वेळा। बघा, 8 8 64, 8 1 8, 8 8 64, 8 1 8, 8 8 64, म्हणजे शेवटी काय राहिलं? 8 गुणिले 64 यांचा गुणाकार किती येतो? 512। पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल। तर अशा पद्धतीचे प्रश्न अशा एकदम सोप्या पद्धतीने कसं सोडवायचे ते आपण बघतोय। पुढील प्रश्न बघा। अली मधुर मिलिंद म्हणजेच काय? भुंगा। याचा समानार्थी शब्द काय आहे? भ्रमर। पर्याय क्रमांक बी हा शब्द आहे। याच्यावर सातत्याने प्रश्न विचारत आहेत, त्याच्यामुळे हे 5 समानार्थी शब्द म्हणजे 5 शब्द तुम्हाला पाठच पाहिजेत। ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण। बघा, पात्र। बघा, एखाद्याची पात्रता आहे का एखादी गोष्ट करण्याची? म्हणजे हार्दिक पांड्याची पात्रता आहे का क्रिकेट खेळण्याची? म्हणजे लायक। पात्र म्हणजे लायक। पात्र म्हणजे भांडे। आपण इकडे ग्रामीण भागात म्हणतो बघा, पात्र द्या, पात्रात जेवायला द्या, म्हणजे भांड्यात द्या। ठीक आहे, पात्रता म्हणजेच काय? योग्यता। पात्रता म्हणजेच काय? योग्यता। ठीक आहे, पात्रता म्हणजेच योग्यता। आणि पात्र म्हणजे पिक्चरमध्ये आपण बघतो बघा की अशोक सराफने विनोदी व्यक्तिरेखा म्हणजे विनोदी पात्र किती चांगल्या प्रकारे हाताळलं। म्हणजेच पात्र म्हणजे व्यक्तिरेखा पण असतं, म्हणून याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व। पर्याय क्रमांक सी। पुढील प्रश्न बघूयात आपण। 2 संख्यांची बेरीज 12 आहे, म्हणजे ए आणि बी यांची बेरीज किती आहे? 12 आहे। आणि त्या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 आहे। 2 संख्याच्या वर्गाची बेरीज किती आहे? 80। तर त्या 2 संख्यातली मोठी संख्या कोणती? बघा, तुम्ही हे सोडवून काढू शकता, पण आपल्याकडे ऑप्शन आहेत। ऑप्शन असल्यावर कशाला सोडवायचं? आता मोठी संख्या विचारली, मोठी संख्या जर 4 असेल, मोठी संख्या जर 4 असेल तर 4ची आणि त्याच्यापेक्षा लहान संख्येची बेरीज 12 होऊ शकते का? नाही। मोठी संख्या 6 असेल तर 6 पेक्षा लहान संख्या घेऊन बेरीज 12 होऊ शकते का? नाही। आता मोठी संख्या 8 आहे आणि लहान संख्या काय येईल बेरीज 12 होण्यासाठी? 4। मग 8चा वर्ग किती आला? 64 आणि 4चा वर्ग किती आला? 16। बेरीज आली 80। ठीक आहे, जर तुम्ही 10 घेतलं तर 10चाच वर्ग 100 होतो आणि त्याच्यामध्ये अजून काय मिसळलं तर ते उत्तर 100 पेक्षा मोठं होईल, 80 येणार नाही। म्हणून ऑप्शनवरून जावा, सोपं पडेल। पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल। पुढील प्रश्न बघा। जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? आता कैलास मंदिराबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि कैलास मंदिराबद्दल आपल्याला का माहिती पाहिजे तर ते मी सांगतो। बघा, हे आहे कैलास मंदिर। वेरूळचे कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोड आहे। एक संघ खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण यांच्या राजवटीत कोरण्यात आलं। म्हणजे उत्तर काय? आपल्याला उत्तर तर मिळालं की राष्ट्रकूट राजवट होती आणि राजा कोण होतं? नरेश कृष्ण प्रथम, म्हणजे कृष्ण प्रथम यांनी बांधलेलं आहे। कधी बांधलंय? इसवी सन 757। बरं, याच्याबद्दल पेपरला का माहिती येऊ शकते तर हे महत्त्वाचं कारण आहे। युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत वेरूळचे नाव हे पहिल्या 5 स्थळांमध्ये आहे। बघा, वेरूळचे नाव कशात आहे? पहिल्या 5 स्थळांमध्ये येतं।
युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये. या मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा काय केलं की कळसाची बांधणी झाली आणि त्यानंतर मग पायाची बांधणी झालेली आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे मंदिर. ठीक आहे. आता बघा, विश्व धरोहर वर्ल्ड हेरिटेज एलोरा गुफा आहे, एलोरा केव्ज असं आत्ता सध्या तिथे आहे. त्याच्यामुळं कैलास मंदिर महत्त्वाचं आहे आणि कैलास मंदिराची माहिती ही महत्त्वाची आहे. तर हो पैकी तुम्ही हे वाचून घ्याल आणि याच्यावर प्रश्न आला तर चुकणार नाहीत. पुढील प्रश्न बघूया आपण. कैलास मंदिराचं झालं, राष्ट्रकूट उत्तर आलं त्याचं. आता झूम करून घेऊया म्हणजे दिसेल व्यवस्थित. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती असा प्रश्न आहे. आता ही आकृती दिलेली आहे, यातील त्रिकोण कसे मोजायचे. आधी आपण जे आतमधले भाग आहेत एक एक तुकडे, किती तुकडे दिसत आहेत 5, तर त्यांना आपण ABCD आणि E असं त्यांना नंबरिंग करून देऊ. आता मला सांगा, एकाच भागाचे किती त्रिकोण आहेत. एकच भाग म्हणजे फक्त आपण A घेतला, B घेतला तर किती त्रिकोण होतील. ABCDE असे 5 त्रिकोण झाले, बरोबर. आता 2 तुकडे घेतले किंवा 2 भाग घेतले. आता 2 भाग घेतल्यावर कसे होतील. हाय, आता तुम्हाला टेक्निक सांगतो की कशा पद्धतीने आपण ते काढायचं असतं. बघा, A घेतलं मी, A सोबत काय आला, B आला, A सोबत B आला. ठीक आहे, 1 झाला. परत A सोबत काय येईल, E. ठीक आहे. आता A सोबत C तर येणार नाही, A आणि C ची जोडी होऊ शकत नाही, A आणि D ची जोडी होऊ शकत नाही. मग मी येथे लिहिलं AB आणि AE. ठीक आहे. आता पुढील बघू. आता A चं झालं. आता A सोबत B आणि C ची जोडी होईल. ठीक आहे, B आणि C ची जोडी होईल. B आणि A ची जोडी तर आपण लिहिलेली आहे. मग C सोबत D ची जोडी होईल का. C सोबत जर D जोडला तर काय होईल, चौकोनच तयार होईल. त्याच्यामुळं C आणि D येणार नाही. मग शेवटी बघा, D ची जोडी, D आणि E ची जोडी होईल आणि DE असे एकूण किती बनतील, तर ते 4 बनतील. 3 भाग असलेले बघूया आपण. एकूण किती भाग आहेत, 5. 3 भाग असलेले, 4 भाग असलेले आणि 5 भाग असलेले. ठीक आहे. आता 3 भाग असलेले चेक करूया आपण. बघा कसा होईल त्रिकोण. हा एक भाग तयार होईल बघा, हा 3 भागामध्ये आहे. मग BCD वाला एक होईल आणि दुसरा कोणता होईल, हा एक त्रिकोण तयार होईल CDE. म्हणजे हे किती झाले तयार, 2. 4 भाग असलेला तयार होतोय का, 4 भाग असलेला तयार होत नाही. तुम्ही चेक करू शकता, 4 भाग असलेला त्रिकोण तयार होत नाही. म्हणजे 4 भाग असलेला 0 असेल. 5 भाग असलेला म्हणजे संपूर्ण ABCDE वाला एकच होईल. मग यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 किती त्रिकोण येतील, 12. पर्याय क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. आता वाङ्मय या शब्दाची फोड कशी होईल, वाक अधिक मय अशी येईल आणि पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न आहे रेस. झूम करून म्हणजे व्यवस्थित दिसेल ते. हा, आता रेस हा शब्द दिलेला आहे आणि तो किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. तर बघा, यामध्ये किती शब्द आहेत, किती अक्षर आहेत, 4. 1 2 3 आणि 4. आता मला सांगा, मी R हिथं पण लिहू शकतो, हिथं पण लिहू शकतो, हिथं पण लिहू शकतो, हिथं पण लिहू शकतो. म्हणजे जो पहिला अक्षर आहे, पहिलं R किंवा A किंवा C किंवा E कोणतंही अक्षर मी किती वेळा लिहू शकतो,
पहिल्यांदा 4 वेळा लिहू शकतो, म्हणजे पहिली जागा बुक झाली, पहिली जागा बुक झाली। आता राहिले किती शब्द, राहिले 3 शब्द, आणि ते मी इथे किती प्रकारे लिहू शकतो, तर इथे 3 प्रकारे लिहू शकतो। उरलेले 2 शब्द इथे 2 प्रकारे आणि 1 शब्द डायरेक्ट इथे येईल, म्हणजे यांचा काय होतो गुणाकार। 4 त्रिक किती 12, 12 दोन्ही किती 24, 24 एके 24, पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल। तर अशा एकदम सोप्या मेथडने आपण याचे उत्तर काढू शकतो। पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 10। बघा, लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे। आता आपण ती डायग्राम काढूया, म्हणजे समजेल की लता पूर्वेकडे उभी आहे, पूर्वेकडे तोंड करून, अशी पूर्वेकडे बघत आहे लता, ठीक आहे। उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळाली। आता काटकोनात 1 2 3 4 4 वेळा वळाली की राऊंड कंप्लीट होतो, 8 वेळा वळाली की 2 राऊंड कंप्लीट झाले, म्हणजे 8 वेळा वळाल्यावर इथेच आहे, 9वी वेळ इथे येईल आणि 10वी येथे, म्हणजे तिचं तोंड कुठे असेल, ह्या बाजूला, ठीक आहे। म्हणजे उत्तर काय येईल, पश्चिम। 10 वेळा वळल्यानंतर तिचं उत्तर येईल पश्चिम, पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल। आता बघा हा प्रश्न, गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत। आता गंगा, सिंधू आणि चंद्रभागा ही नद्यांची नावं आहेत। नदी हे कसलं नाव आहे, सामान्य नाम आहे, पण नदीचं नाव कसं येतं, ते विशेष नाम येतं, पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, विशेष नाम। पुढील प्रश्न बघूया आपण, दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती। बघा, पर्यायावरून पण काढू शकतो आणि आपली एक टेक्निक आहे त्यांनी पण काढू शकतो। तर कसं काढायचं, तर पर्यायावरून प्रत्येक पर्याय चेक करण्यात वेळ जाऊ शकतो, मग जी ह्याची प्रॉपर मेथड आहे ती मी सांगतो। पहिलं लिहून घ्या, 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कुणाचं वय आहे, वडील आणि मुलगा। त्याच्यानंतर आजचे वय, आजचे वय दिलेलं आहे आणि 10 वर्षानंतरचे वय दिलेले आहे, ठीक आहे। आता बघूया आपण की 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते। वडिलांचे वय, मुलाचं वय x असेल तर वडिलांचं वय काय आलं, 3x, बरोबर। म्हणजे आजचं वय किती असेल, 3x अधिक 10 आणि x अधिक 10, कारण की हे वय आहे 10 वर्षापूर्वीचं, म्हणजे आजचं वय दोघांच्या वयात 10 ची वाढ होणार। 10 वर्षानंतर हे वय काय बनल, 3x अधिक 20 आणि x अधिक 20, बरोबर। मग आता आपल्याला पुढे काय म्हणलं की 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, पण येथे आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे की येथे काय झालंय की हे 2:1 झालेलं आहे, हे काय बनलंय 2:1। मग ज्यावेळेस आपण असं लिहितो त्यावेळेस आपण काय करतो, तिरकस गुणाकार। मग तिरकस गुणाकार कशात होईल, 3x अधिक 20 चा 1 शी गुणाकार होईल आणि x अधिक 20 चा 2 शी गुणाकार होईल। मग आपण हे सोडवूया, 3x अधिक 20 बरोबर 2x अधिक 40, 2x इकडं आलं, 3x मधून 2x गेलं, x राहिलं, आणि 40 मधून 20 गेलं, 20 राहिलं, म्हणजे x ची किंमत आली 20। मग आपल्याला काय काढायचंय की मुलाचे आजचे वय, x चं वय आलं 20, आजचं वय कुठे बघा इथे आहे, म्हणजे 20 मध्ये 10 मिसळलं, उत्तर काय आलं 30, म्हणजे मुलाचं आजचं वय काय आलं, पर्याय क्रमांक बी 30। तर अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकत असतो। पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 13। आता हा प्रश्न दिसत जरी अवघड असला तरी सोपा आहे, कसा सोडवायचा तो बघूया आपण। प्रश्न बघा, येथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारले। मग आता आपण जर सिक्वेन्स बघितला, उभी लाईन ही बघा, ही उभी लाईन जर चेक केली आपण तर काय दिसतंय बघा, येथे आपल्याला 4 7 चा गुणाकार येथे 28 दिसतोय, म्हणजे ज्या संख्या आहेत
पहिल्या आणि तिसऱ्या रखान्यातल्या त्यांचा गुणाकार मध्ये आहे 28. सेम येथे पण आहे 3 आणि 15चा गुणाकार येथे 45 आहे. मग येथे काय येईल 2 आणि 5चा गुणाकार येथे येईल 10. मग 10 नंतर कोणतं अक्षर येईल आधी आपण चेक करूया. पर्याय बघा, पर्यायामध्ये काय दिले 10च दिलेलं आहे, एक वेळाच आहे, त्याच्यामुळे पर्याय येईल ऑप्शन सी. ठीक आहे, अशा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकलो. पुढील प्रश्न बघूया आपण. आता एक घड्याळ रोज 10 मिनिट पुढे जाते. रोज म्हणजे 24 तासात ए हे घड्याळ किती जाते 10 मिनिट पुढे. ठीक आहे, आता दुसरे घड्याळ आपण बी मानू. ते रोज एका दिवसात किती तास असतात 24 तास. 24 तासात ते किती पुढे जातं 5 मिनिट. हे पण पुढे जात आहे, पुढे जाते. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल. मग बघा, सोमवार ते शुक्रवार काढायचे. सोमवार, मंगळवार, बुधवार. बघा ह्यामध्ये आता बघा, हे 10 मिनिट पुढे, हे 5 मिनिट पुढे, म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक पडतोय 5 मिनिटाचा. म्हणजे सोमवार ते मंगळवारमध्ये किती मिनिटाचा फरक असेल 5 मिनिटाचा. मंगळवार ते बुधवारमध्ये 5 मिनिटाचा. बुधवार ते गुरुवारमध्ये 5 मिनिट. गुरुवार आणि शुक्रवारमध्ये 5 मिनिट. किती वेळा 5 आले आहे 1 2 3 4. 5ची 4 पट किती असते 20. पर्याय क्रमांक ए एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, प्रश्न जर अवघड दिसत असला तर त्याचं बेसिक आपल्याला माहित असलं की लगेच उत्तर येतं. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 15. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्याबद्दल बघा, प्रश्न काय आहे तो वाचू आपण, मग मी सांगतो तुम्हाला. आता भारतीय संविधान 7व्या सूचीबाबत खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आता ऑप्शन वाचू आपण. समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते. बघा, समवर्ती सूची जी आहे त्याच्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही मिळून कायदा करतात. फक्त लोकसभा कायदा करते का? नाही, फक्त लोकसभा कायदा करत नाही. लोकसभा आणि राज्यसभा हे दोघांची गरज असते त्याच्यासाठी. राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही. राज्य सूचीमध्ये मला सांगा, आता जे महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती कोण करतंय तर महाराष्ट्र राज्यच करतंय का केंद्र सरकार कडून पोलीस भरती होती? केंद्र सरकारकडून पोलीस भरती होत नाही, तर ती महाराष्ट्र सरकारकडून होते. दुसरी गोष्ट की महाराष्ट्र सरकारचं जे पोलीस आहे त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे तर गृह मंत्रालयाचा आहे. गृहमंत्री कुठला आहे तर राज्याचाच आहे. म्हणजे राज्य सूचीमध्ये पोलीस आणि तुरुंग हा विषय आहे. येथे काय म्हणले नाही, म्हणून हा पर्याय चुकला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन बी इलिमिनेट झाला, ऑप्शन सी इलिमिनेट झाला. मग आपल्याला बघायचंय की ए आणि डी मधलं उत्तर कोणतं आहे. तर बघूया पर्याय क्रमांक 3. घटस्फोट मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र राज्य शासन कायदा करू शकतात. तर हे एकदम योग्य आहे. पर्याय क्रमांक सी 3 योग्य आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल ए फक्त 3. तर थोडीफार तुम्हाला संविधानाबद्दल माहिती पाहिजे, मग हा प्रश्न सुटेल. पुढील प्रश्न बघूया आपण. गस्त सुरक्षा तर विमा म्हणजे काय. आता मला सांगा, गस्त घालून काय होती सुरक्षेची हमी मिळवली जाते. ठीक आहे, विमा पॉलिसी घेऊन काय मिळवलं जातं तर संरक्षण मिळवलं जातं. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. विम्याने कशाचं संरक्षण मिळवलं जातं? आयुष्याचं संरक्षण किंवा त्याच्यानंतर जे पैशाबद्दलचं संरक्षण आहे ते मिळवलं जातं. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. हा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत DEAF ला 3587 आणि FILE ला 7465, तर त्या सांकेतिक भाषेत IDL म्हणजे काय. आता डी साठी किती आहे 3, ई साठी काय आहे 5, ए साठी 8 आणि एफ साठी 7. ठीक आहे, येथे एफ साठी 7, आय साठी 4, एल साठी 6, ई साठी 5. मग बघूया शब्द लिहू आपण IDEAL. येथेच लिहू खाली. आय साठी काय आहे 4,
डी साठी 3, ई साठी 5, ए साठी 8 आणि एल साठी एल साठी 6. ठीक आहे, म्हणजे 43,586. 43,586 कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 4. तर अशा एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने आपले प्रश्न सुटत आहेत आणि सेम असाच पॅटर्न पेपरला येईल, हे पण तुम्ही लक्षात घ्या की पोलीस भरतीला सेम असाच पॅटर्न येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. हे मागे आलेले PYQ त्यांचं ॲनालिसिस करून हे प्रश्न बनवलेले आहेत. ठीक आहे, हे प्रश्न जर तुम्ही PYQचं ॲनालिसिस करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. हेच प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? आता येथे कशाबद्दल बोललंय? मूलभूत कर्तव्य. मला सांगा, राज्यघटनेत 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या कोणत्या? फंडामेंटल राईट, त्याला आपण काय म्हणतो? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. परत काय? DPSP. DPSP आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आणि त्याच्यानंतर काय आहे? FD, फंडामेंटल राईट. म्हणजेच काय? मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य. आता ह्या तिन्ही मधला फरक समजून घ्या की शासनाने आपल्याला कोणते कोणते हक्क दिले आहेत, की आपले कोणते हक्क आहेत, की स्वातंत्र्याचा हक्क आहे, की धार्मिक गोष्टी करण्याचा हक्क असेल, किंवा पोलिसांनी आपल्याला जर बळजबरी अटक करत असेल तर त्याविषयी बोलण्याचा हक्क आहे. म्हणजे परत असे जे हक्क दिलेले आहेत तर ते कशात दिलेले आहेत? मूलभूत हक्कामध्ये दिलेले आहेत. तर ते भाग 3 राज्यघटनेचा भाग 3 मधील आहेत. राज्यघटनेमध्ये भाग 3 आहे, त्यामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत. आता DPSP म्हणजे राज्याने कसं वागलं पाहिजे, राज्याने म्हणजे सरकारने कसं वागलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर DPSPची कलम किती ते किती आहेत? 36 ते 51. ठीक आहे, मग राज्याने कसं वागायचं हे DPSP मध्ये सांगितलं आहे. आता मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्यांबद्दल सांगतो की मूलभूत कर्तव्य ही मुळात राज्यघटनेत नव्हती. मूलभूत कर्तव्य हे इंदिरा गांधींनी 1976 साली जी आणीबाणी लावली होती त्यावेळेस एक स्वर्णसिंग समिती नेमली होती. त्या स्वर्णसिंग समितीने 42वी घटना दुरुस्ती सांगितली आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी मूलभूत कर्तव्यांबद्दल सांगितलं. तर मूलभूत कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार राज्यघटनेत त्याचा समावेश केलेला आहे आणि त्याचं कलम किती आहे? 51A. 51A नुसार मूलभूत कर्तव्य आपल्याला राज्यघटनेमध्ये आलेले आहेत. तर हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे, हा फरक जाणून घ्या. आता जो आपला प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काढू, पण त्याच्या आधी जे मूलभूत कर्तव्य आहेत 11 तर ते आपण बघूया. तर फंडामेंटल राईट बघा, ही मूलभूत कर्तव्याबद्दल माहिती आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे, तुम्ही वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा पहिल्यापासून घेतो मी. बघा, हे वाटल्यास याचे स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर वाचा. बघा, इतिहास दिलेला आहे, यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून वाचायचं असलं तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, ही खूप महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यामुळे दाखवतोय तुम्हाला. याच्यावर प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे. बघा, मूलभूत हक्क सांगितलेत, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP ते पण सांगितलेलं आहे. कलम 44 जे खूप वेळा विचारलं जातं, समान नागरिक कायदा. समान नागरिक कायद्यावर प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो. तर ते कलम किती आहे? 44. 4 आणि 4 हे कसे आहेत? समान. 4ला 4 समान आहे, म्हणून समान नागरिक कायदा कशात आहे? तर तो 44 आहे, असं लक्षात ठेवा. आता मूलभूत कर्तव्य बघा, हे मूलभूत कर्तव्याबद्दल माहिती दिलेली आहे. याचा तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा, स्वर्णसिंग समिती 1976 42वी घटना दुरुस्ती
हे महत्त्वाचं आहेच. त्याच्या पुढे 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्तीने जे मूलभूत कर्तव्य जोडलेलं आहे ते पण महत्त्वाचं आहे, ते पण तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि ही मूलभूत कर्तव्यांची 11 मूलभूत कर्तव्यांची सध्याची यादी आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 11च्या 11 मूलभूत कर्तव्य वाचून घ्या. ठीक आहे. आता जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं हे मूलभूत कर्तव्य पाठ नसताना उत्तर कसं द्यायचं ते मी सांगतो. बघा, लक्षात घ्या. आता प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक फरक सांगितला. बघा, प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट काय होती की जे मूलभूत कर्तव्य आहेत, फंडामेंटल ड्युटीज जे आहेत, तर त्या नागरिकांनी कसं वागायचं याच्याबद्दल सांगतात. ठीक आहे. मग बघूया आपण. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. म्हणजे जर आपल्याला सांगितलं की तुम्ही देशाचं संरक्षण करा, नागरिकांना सांगितलं की आता तुमच्यावर वेळ आलेली आहे आणि राष्ट्रीय सेवा बजावा, मिलिटरीमध्ये तुमची मुलं पाठवा, तर हे काम कोण करू शकतं? नागरिक करू शकतात. म्हणून हे काय येईल? हे फंडामेंटल ड्युटीमध्ये येईल, मूलभूत कर्तव्यांमध्ये येईल. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श संस्था यांचा आदर राखणे. म्हणजेच काय की हे आपण करू शकतो. नागरिक म्हणून आपण संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श संस्था यांचा आदर करणे हे आपलं काम आहे, आपण ते करू शकतो. पुढील बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. जी सार्वजनिक मालमत्ता आहे, एसटी बस हे फोडतं कोण? नागरिकच फोडतात. मग त्याचं रक्षण पण कोण करू शकतो? तर ते नागरिकच करू शकतात. तर हे फंडामेंटल ड्युटीजमध्ये पहिला पण पर्याय येतो. आता पर्याय क्रमांक 4 बघा, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे. आता हे काम कोणाचं आहे? पुरुषांना आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन देणं हे काम आहे राज्याचं. मग हे कशात येतं? DPSP मध्ये येतं. ठीक आहे. DPSP मधील कलम 42 मध्ये येतं हे. तर हे DPSP मध्ये येतं. वरचे 3 कशामध्ये येतात? फंडामेंटल ड्युटीज मध्ये येतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? समावेश कशाच नाही, तर पर्याय क्रमांक 4चा समावेश नाही. पुढील प्रश्न बघूया आपण. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल? आता बघू, 72चा स्पीड आहे आणि 5 तास रेल्वे पळाले, तर किती अंतर पळाले? 360 किलोमीटर पळाले आहे. आता 360 किलोमीटर, पण येथे कशात अंतर दिले? मीटरमध्ये. तर ते कन्व्हर्जन करून घेऊ. 360 गुणिले 1000 भागिले काय येईल? हे भागिले येईल 30, की 2 पोलमधील अंतर येईल. आता ह्या 3 शून्याला शून्य गेले, ते आलं 12, म्हणजे 12,000 पोलमधील अंतर आहे. हे काय आलेलं आहे की पोलमधील अंतर किती? अंतर पोलमध्ये एकूण 12,000. पोल किती असतील त्याच्यामध्ये 1 मिसळा, 12,001. पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. तर या प्रश्नाचे उत्तर कसं काढायचं? तर सेम ह्याच पद्धतीने काढा, सोपं जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय? खालीलपैकी जिल्हा व लेणी यांच्या अचूक जोड्या विचारलेल्या आहेत. तर आपल्याला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत हे पाठ पाहिजेच. परीक्षेला याच्यावर प्रश्न नक्की विचारला जातोय. तर जिल्हा आणि लेण्या यांची जोडी आपल्याला पाठ असेल तर हा प्रश्न सोपा जाईल. मग त्याच्यासाठी आपण ते बघूया की जिल्हा आणि लेण्यांची संख्या. तर हे बघा, ही लेण्यांची आणि जिल्ह्यांची यादी आहे. तर वाचून घ्या, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला हे सोपं जाईल. एकूण किती लेण्या आहेत बघा. बघा, एकूण 34 लेण्या आहेत. तर हे बघा, 15चा स्क्रीनशॉट निघेल, 15 लिहून घ्या. ह्या 15. आता पुढील 15 मी दाखवतो. 15 नंतर 29 पर्यंतचा हा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाचता येईल तुम्हाला. हे लिहून घ्या, सोपं जाईल. ठीक आहे. आणि 29 नंतर ह्या शेवटच्या. तर ह्या ज्या सर्व लेण्या आहेत तर त्या तुम्हाला पाठ पाहिजेत. त्या
तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, तुम्हाला त्या वाचताना सोप्या जातील त्याच्यामुळे. आता प्रश्न बघूया आपण. आता आपण तर बघितलेले आहेत, वाचलेले आहेत, त्याच्यामुळे आपलं उत्तर तर चुकायला नाही पाहिजे. तर उत्तर काय येईल ते बघूया आपण. अचूक जोड्या शोधायच्या आहेत आपल्याला. तर बघा, एलिफंटा लेणी कुठे आहे? एलिफंटा लेणी मुंबईमध्ये नाही, औरंगाबादमध्ये आहे. त्याच्यामुळं 2 तर उडलं. मग 2 उडलं तर पर्याय क्रमांक सी उडलेला आहे. मग अजून चेक करूया आपण. रत्नागिरीत भाजी लेणी नाही, पुण्यामध्ये आहे, म्हणून 4 नंबरचा पर्याय कट झाला. 4 नंबर इथे कटला. ऑप्शन बी आपले उत्तर निघालेले आहे. तर बघा, हे कसं पाठ करायचं? लिहून काढा, जास्तीत जास्त वेळा लिहून काढा आणि पाठ करा. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 22. 0, 6, 24, 60, 120, 210. तर पुढील संख्या काय? कसे काढायचे? आपण फरक काढतो. 0 आणि 6 मध्ये 6चा फरक, 6 आणि 24 मध्ये 18चा फरक, 24 आणि 60 मध्ये कितीचा? 36. पुढे कितीचा आहे? 60. पुढे कितीचा आहे? 90. तर याच्या पुढील फरक कितीचा? हा फरक काढला की आपलं उत्तर येऊन जाईल. तर फरक हा 90 पेक्षा जास्तच असणार आहे, म्हणजे फरक वाढत जातोय. फरक 90 पेक्षा जास्तच असणार आहे. 210 मध्ये 90 मिसळला 300 येतं. 300 पेक्षा जास्त फरक काय असेल? तर पर्याय क्रमांक डी 336 उत्तर येईल. फक्त एका स्टेपमधून उत्तर काढलं, पण एकदम करेक्ट उत्तर जर द्यायचं असेल तर बघूया आपण 336च येते का. बघा, 6 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? 12. 18 आणि 36 मध्ये 18चा फरक. याच्यामध्ये 24, याच्यामध्ये 30. म्हणजे आपल्याला दिसते बघा, येथे फरक कुठेतरी कॉन्स्टंट झालेला दिसतोय. येथे 6चा फरक कॉन्स्टंट आहे. तर पुढील फरक काय असेल की 30 मध्ये आता 6 मिसळा, काय येईल? 36. आणि 90 आणि 36, 90 आणि 36 किती होईल? तर ते होईल 90 आणि 36 126 होईल. आणि 210 आणि 126 किती होईल? 336. तर सेम टॅली झालेला आहे आणि या प्रश्नाचे आपलं उत्तर निघालेलं आहे. 336 हे आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. क्रियाविशेषणाबद्दल प्रश्न आहे हा. एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत? तर कोणती आहेत ही? आवृत्ती आहे. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा अशी काय आहे? आवृत्तीवाचक आहेत. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता नायट्रोजन, युरिया, शेणखत, पोटॅश आता 2 पद्धतीने काढू शकतो. बघा, युरिया काय आहे की वायू आहे का स्थायू आहे? तर स्थायू रूपात आहे, सॉलिड आहे. पोटॅश पण सॉलिड आहे, शेणखत पण सॉलिड आहे. नायट्रोजन काय आहे? गॅस आहे. ठीक आहे, म्हणून हे येईल. दुसरं एक लॉजिक आहे की युरिया, शेणखत, पोटॅश हे शेतीचे काय आहेत? फर्टिलायझर आहेत. नायट्रोजन हे शेतातलं फर्टिलायझर नाही, पीक. तर त्याच्यामुळे ऑप्शन ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न तुमचा पाठ पाहिजे किंवा या प्रश्नाची जी माहिती आहे ती तुम्ही लिहून घेतली पाहिजे. प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत? भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे, योग्य आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार, योग्य आहे. राज्यसभेचे सभापती, आता राज्यसभेचे सभापती कोण आहेत? व्यंकय्या नायडू, करेक्ट आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. आता बदलतील, पण बदलायच्या आधी तर ओम बिर्ला आहेतच. ठीक आहे. भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत? राकेश कुमार. म्हणजे सर्व करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्याकडे हा प्रश्नाचे उत्तर पाहिजेच. आता हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, याचे उत्तर काय असेल? तर हे उत्तर आहे याचे. आता हे उत्तर बघा की यामध्ये दुर्बीण आणि त्याचे जे देश आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर भारत बघा कुठे आहे? भारत. तर आंतरराष्ट्रीय लिक्विड मिरर टेलिस्कोप 4 मीटर
म्हणजे 157 उंचीचा आहे आणि बेल्जियम, कॅनडा, भारत, पोलंड या चौघांनी मिळून ते बनवलेलं आहे. त्याचं ठिकाण कुठे आहे तर नैनितालला. उत्तर काय आलं आपलं नैनिताल. तर ती तुम्हाला जर बघायची असेल तर ती बघू शकतो आपण. बघा, आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्स हे कुठे आहे तर हे आहे नैनितालला, उत्तराखंड, भारतामध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, अजून एकदा विचारलं तर चुकायला नको म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतोय. तर आता भारताची जी दुर्बीण आहे ती कशी दिसते ते बघायचंय. फोटो भारताचा बघा, तुम्ही चेक येथे आहे. तर ही अशी दुर्बीण आहे भारताची. तर लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ते समोर दिसलं म्हणजे लक्षात राहतं, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर याचं उत्तर येईल नैनिताल, पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न बघू 27 नंबरचा. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? बघा, हा प्रश्न कोणाचा चुकला नाही पाहिजे, 100% करेक्ट आला पाहिजे. बुधभूषण हे संस्कृत ग्रंथ आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ज्याचा पाठ नसेल त्यांनी पाठ करून ठेवा, हा चुकला नाही पाहिजे प्रश्न. वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? वंश ओळखण्यासाठी कशाचा होतो? कशाचे कुठले टेस्ट करतात वंश ओळखण्यासाठी? DNA टेस्ट करतात. पर्याय क्रमांक कुठे बघा, DNA, ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे पण पेपरला विचारलेला आहे, लक्षात असू द्या. ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा शब्द ओळखा. आता ब्रह्मगाठ म्हणजे देवाने बांधलेली गाठ. देव कशासाठी गाठ बांधता? आपलं विवाह बंधन. लगेच हे उत्तर देऊ नका, खाली प्रश्न पण बघा. अपघाती मिलन हे येणार नाही. न सुटणारी गाठ म्हणजेच ब्रह्मगाठ. म्हणजे ए आणि सी पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. एखादी मुलं खूप एक्साइटमेंटमध्ये काय करतात की ए बघितला लगेच ए लिहिला, किंवा सी बघितला सी लिहिला. पण चारी पर्याय वाचत जा. चारी पर्याय वाचल्यानंतर आपल्याला कळते की डी हे उत्तर आहे. ठीक आहे, जर येथे चुकलात तर विनाकारण तुमचा 1 मार्क कमी होईल. पुढील प्रश्न बघूया आपण. ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण कोणते? मग आता तारे कशामुळे लुकलुकतात तर हे वाचून घ्या, चारी पर्याय. ठीक आहे, चारी पर्याय वाचले. आता त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. आपण तारे पाहतो किंवा दुर्बिणातून त्याचे छायाचित्र घेतो, ते त्यापासून येणाऱ्या प्रकाश किरणांच्या मदतीने. प्रकाश किरण जे येतात त्याच्यामुळेच आपल्याला त्याचं चित्र काढता येतं. तारे इतके दूर आहेत की त्यांचा आकार आपल्याला दिसत नाही, ते एक बिंदू मात्र दिसतात. ताऱ्यांपासून येणारी ही किरणे पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील बदलत्या घनतेच्या, तापमानाच्या, हवेच्या थरातून येतात. त्यावेळी त्यांच्या दिशेत वक्रीभवनाने थोडा फरक पडतो. हे थर सतत बदलत असल्याने ताऱ्यांचे बिंदू थरथरताना दिसतात. तारे लांब असल्याने आणि प्रकाश मुळात ताऱ्यांकडून येत असल्याने आपल्याला हा लुकलुकण्याचा परिणाम जाणवतो. म्हणजेच काय होतंय की जी हवा आहे, जे वायुमंडलात वायू आहे, त्याच्यामुळे काय होतं की ताऱ्यांची लाईट एकदा दिसते एकदा गायब होते. ते कशामुळे होतं तर वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर लक्षात घ्या की यातील तुम्ही कुठलं नाव वाचलेलं आहे? जुनं नाव एशियाटिक सोसायटी. हे सर्वात जुनं नाव आहे आणि उत्तर पण तेच आहे, एशियाटिक सोसायटी. पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32 आहे. याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. बघा उत्तर काय आहे. तर येथे किती डॉट आहेत? 4 आणि 1 बाण. बरोबर, येथे 4 डॉट 1 बाण. म्हणजे इथून पुढे चालू झाले 4 डॉट 1 बाण. येथे 4 डॉट 2 बाण. येथे 3 डॉट 2 बाण. मग येथे काय येईल? 3 डॉट येतील आणि 3 बाण येतील. ठीक आहे, आणि त्यांची डायरेक्शन जर बघितली
तर ती कशी असेल बघा, इथून हे खाली, मग इकडे आलंय, मग वरती, मग इकडे, मग परत खालचे डायरेक्शन येईल. म्हणजे ऑप्शन बी किंवा सी उत्तर येईल. ऑप्शन बी सी मध्ये बघा येथे 4 डॉट आहेत, तेथे 3 आहेत, तर आपलं उत्तर काय येईल? 3 डॉटवालं पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 33. शेला पागोटे देणे चा अर्थ काय असतो? सन्मानाचा पोशाख देणे, तर योग्य आहे. ठीक आहे. शोभा होणे म्हणजे फजिती होणे, हे पण योग्य आहे. शेनसडा होणे म्हणजे खूप फजिती होणे किंवा खूप त्रास होणे, आणि त्याचा समानार्थी गर्व चढणे हा नसतो, हा चुकला. श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत देणे, हे पण योग्य. आपल्याला काय विचारलंय? चुकीची जोडी. चुकीची जोडी येईल पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगतो, सोपं आहे. कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत आला? येथे काय आहे? 5 आणि येथे अग्नी 5, म्हणून लक्षात ठेवायला पण सोपं आहे. बघा पुढच्या वेळेस प्रश्न आला तर चुकायला नको. अग्नी 5 मुळे आपण पहिले 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत गेलेलो आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता प्रश्न वाचा. एका शेतकऱ्याने ₹10,000 रक्कमचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने ₹10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली, तर त्या शेतकऱ्याजवळ मोबाईलची किंमत किती? ठीक आहे. प्रश्न खूप सोपा आहे. मोबाईलची किंमत काढण्यापेक्षा आपण ₹10,000 त्याने किती व्याज दिलं ते काढू. तर ते कसं काढणार आपण? मुद्दल 10,000 गुणुले व्याजदर गुणुले काय येईल? गुणिले काय येईल? तर एकूण किती वर्ष? 5 वर्ष भागिले 100. ठीक आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 15 5 75, 75 वर 2 शून्य आले. 7,500 व्याज भरावं लागेल 10,000च्या वरती. तर त्यांनी ₹10,000 दिले आणि व्याज किती भरलं? 7,500. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी 7,500. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे याचाच अर्थ काय असतो बघा. ज्या व्यक्ती खळ म्हणजे काय? खळ म्हणजे दुर्जन, वाईट प्रवृत्तीच्या, ठीक आहे, आहेत, त्यांच्यातील खलत्व म्हणजेच काय? वाईट प्रवृत्ती नुसतीच जाऊ, नष्ट हो, नुसतीच जाऊ नये, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी, आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होत. जेथे भगवंताचे दुष्टांचा नाश करण्यासाठी जन्म घेतो असे म्हटले, त्याच भगवंताकडे ज्ञानेश्वरांनी प्रेमबुद्धीने असा प्रसाद मागितला. म्हणजेच काय की ज्ञानेश्वरांची जी ही मागणी आहे पसायदानामध्ये, त्यामध्ये येथे खळांची जे शब्द आहेत त्याच्यासाठी काय आहे? दुर्जन, की दुर्जन हे बुद्धी जावी, दुर्जनांची बुद्धी नष्ट व्हावी आणि सज्जनाची बुद्धी त्यांच्यामध्ये यावी. बघा खालील प्रश्न बघूया आपण. या प्रश्नाचे उत्तर काढायचे. ठीक आहे. आता मला सांगा 343 म्हणजेच काय आहे? 343 हा 7चा घन आहे. 49 काय आहे? 7चा वर्ग आहे. 3 आणि 2 ची बेरीज काय आली? 5, म्हणजे 7चा 5वा घात हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक डी यातील आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता आपण पुढील पर्याय बघू की सी किंवा डी, 7 किंवा 8 यातलं उत्तर. आता मी जर पेपर म्हणजे आपण ते सोडूयाच, म्हणजे आपल्याला लवकर येईल. आता 6चा घात विचारलाय, पण येथे काय दिसतंय? 81. 81 म्हणजे काय आहे? 3चा चौथा घात आहे. ठीक आहे. 81 साठी 3चा चौथा घात आला. 16 म्हणजेच काय आहे? 2चा चौथा घात आहे. ठीक आहे. आता 216 ची फोड कशी होईल? 216 ची फोड होईल बघा 27 गुणिले 8, बरोबर. 27 म्हणजेच काय? 3चा तिसरा घात. 8 म्हणजे काय? 2चा तिसरा घात. म्हणजे हे तर लिहून घेऊया आपण.
3चा तिसरा आणि 2चा तिसरा. आता मला सांगा बेरीज कशी होईल? 2चा तिसरा घात आणि 2चा चौथा घात काय झाला? 2चा 7वा घात. आणि 3चा तिसरा आणि 3चा चौथा यांची पण बेरीज काय होईल? 3चा 7वा. मग ज्यावेळेस घातांक सेम असतात त्यावेळेस खालच्यांचा काय होतो? गुणाकार. 3 दुने 6, 6चा 7वा घात. म्हणजे वरती काय आलं? 7चा 5वा घात आणि खाली काय आलं? 6चा 7वा घात. ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. याच्यासाठी आपल्याला फॅक्टरायझेशन आलं पाहिजे. फॅक्टरायझेशन आलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं जातं. प्रश्न किती आहे हा? 37. 38 नंबर बघूया आपण. बघा, चुकीची जोडी ओळखायला विचारलेलं आहे आपल्याला. आणि काय दिलेलं आहे की कावजी दावर यांनी कशाचा कारखाना काढला होता? तर कॉटन इंडस्ट्री होती त्यांची, कापसाची इंडस्ट्री होती, म्हणजेच कपड्याची इंडस्ट्री होती. म्हणजे ए पर्याय चुकीचा आला. खाल्लं बघा, दत्ता सामंत हे गिरणी कामगाराचे नेतृत्व आहे, हे करेक्ट आहे. नारायण मेघाजी लोखंडे, गिरणी कामगारांना सुट्टी मिळाली. जी रविवारची सुट्टी मिळाली ती कुणामुळे मिळाली? ऑप्शन सी मुळे मिळालेली आहे. नारायण सुर्वे, कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन कुणामुळे मिळतं? नारायण सुर्वेंमुळे मिळतं. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न बघूया आपण. स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव स्वतः घेतल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. म्हणजे काय? आपण बघूया. आपण मेल्याशिवाय अनुभव अशक्यच, हे चुकीचं आहे. अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाही. ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. 39चं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील बघा, दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे काय आहेत? राज्याच्या राजधानी आहेत तर राजधानी नाहीत. मथुरा कशाचीच राजधानी नाही. उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहेत. उंच इमारतीसाठी दिल्ली असेल पण मथुरा आणि आग्रा प्रसिद्ध नाहीत. भारताची अर्थकेंद्र आहेत. भारताची अर्थकेंद्रे दिल्ली आणि मुंबई आहे पण मथुरा आणि आग्रा नाही. मग काय आहे? यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत. ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता यामध्ये डायग्राम दिलेले आहे, आपण झूम करू म्हणजे सर्वांना ते दिसेल. बघा, पहिली जी डायग्राम आहे ही त्याची रिप्लिकाच आहे, सेमच आहे ती. ठीक आहे. म्हणजे ही जी डायग्राम आहे तशीच सेम डायग्राम कुठे आहे? बघा, ऑप्शन नंबर 4 डी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बेचाळीस नंबर प्रश्न आहे. बघा, आतमध्ये काय दिलेलं असतं की बाहेरच्यांची काहीतरी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा आतमधल्याशी रिलेटेड असतो. तर बाहेर बघू, 3 चौक 12, 12 पंचे 60, म्हणजे 3 गुणुले 4 गुणुले 5 यांचा गुणाकार किती आला? 60. 60ला कितीने भागलं? 10. त्यावेळेस किती आलं? 6. मग सेम तसा पॅटर्न पुढे फॉलो होतोय का? बघा, 6 गुणिले 5 किती झालं? 30. 30 गुणिले 7 किती झालं? 210. 210ला 10ने भागलं की उत्तर आलं 21. सेम येथे बघू. आता बघा, 10ला 10 जाईल, ह्यांचा भागाकार निघून जाईल. 9 आणि 11चा गुणाकार येईल. ऑप्शन क्रमांक सी 99 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही? आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. फेमस व्यक्तींचे तरी तुमच्या लक्षात पाहिजेत. बघा, सचिन तेंडुलकरला महाराष्ट्र भूषण आहे, भारत रत्न पण आहे. ठीक आहे. रघुनाथ माशेलकरांना पण मिळालेला आहे. जयंत नारळीकर यांना पण मिळालेला आहे. कोणाला मिळाला नाही? सुनील गावस्कर. ठीक आहे. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. बघा, वर्णन करता येण्यासारखे, अवर्णनीय. बघा, वर्णन करता येण्यासारखे काय असतं? वर्णनीय असतं. येथे काय म्हणले? अवर्णनीय. म्हणजे येथे तर ही चुकीची जोडी दिसते. ठीक आहे. जे साध्य होणार आहे त्याला काय म्हणतात? साध्य. असाध्य नाहीत म्हणत, हे पण चुकीचं आहे. स्वतःचे हित जपणारा स्वार्थी असतो, स्वार्थ त्यागी असतो का? नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे. देव आहे असे मानणारा आस्तिक असतो. ऑप्शन सी हे अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघूया आपण.
बघा, हां ठीक आहे, बघा प्रश्न वाचा. 24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर पडेल? तर याचं उत्तर कसं काढायचं? तर विहीर कशी असती तर ती तुम्हाला दाखवतो बघा. बघा अशा पद्धतीने आपण पकडू शकतो. ही पण लाईन आपण स्ट्रेटच पकडू अशी, ठीक आहे. हा अशी विहीर खोदलेली आहे. आता जी वरची लाईन असते ती काय असतं, सर्क्युलर असते, असा गोल असतो, ठीक आहे. आणि तीच खाली घेतलेलं असतं आपल्याला. म्हणजेच याचं घनफळ काढायचं, घनफळ कसं काढायचं की वर्तुळाचं काय असतं, पायार वर्ग, आणि उंची किती आहे, खोली किती आहे ते, खोलीला आपण काय म्हणू शकतो, डेप्थ डी. तर अशा पद्धतीने याचं उत्तर निघेल. तर आपण ते सोडूया. हां बघा, आता फॉर्म्युला मिळालेला आहे आपल्याला. आता ह्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला उत्तर शोधायचे आहे. तर पाय किती असतो, 22/7. आर काढायचा आहे. आर किती दिला, 24 फूट. व्यास आहे म्हणजे रेडियस किती असेल, 12, व्यासाच्या निम्मी. आणि डी किती दिले, 70. हे 70 भाग देऊया, येथे आला 10. 12चा वर्ग 144. 144 गुणिले 22 करून घेऊया, 288. 8 आणि 8 16, हातचा आला 1, 8 आणि 2 10 ने 11, 3168 आणि त्याच्यावर एक 0, 31,680 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सहज आणि सोप्या इन्फॉर्मेशनने आपण त्याचं उत्तर काढू शकलो. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 46. त्याच्या आधी मी हे पुसून घेतो म्हणजे तुम्हाला सहज दिसेल. आपल्याला काय विचारलंय, उजवीकडून खाली नमूद शब्दाच्या उजवीकडे ठेवलेल्या आरशातील प्रतिमा ओळखा. आता आरशामध्ये प्रतिमा कशी होती की उजवी बाजू डावीकडे जाते, डावी बाजू उजवीकडे जाते. ज्यावेळेस आपण आरशामध्ये बघतो, स्वतः बघतो, त्यावेळेस आपल्याला कळतं बघा. आपण उजवा हात हलवला तर आरशात कुठला हात हललेला दिसतो, डावा हात दिसतो. म्हणजे येथे पण तसंच होईल की उजवी बाजू डावीकडे जाईल. मग बघा, हे एम ॲज इट इज दिसेल, ए पण ॲज इट इज दिसेल, पण हे जे एल आहे असं उलटं दिसेल, ए आहे तसं दिसेल, वाय पण आहे तसं, हे पण हे, म्हणजे 2 वेळा उलट एल दिसेल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा सहज सोप्या लॉजिकने हे उत्तर काढू शकलो आपण. हे बघा, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो, असा प्रश्न आहे. आत्ताच मतदान झालं आहे आणि होणार पण आहे, अजून मतदान येत आहे. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघूया याचे उत्तर काय असू शकतं. तर पहिलं बघा, अमोनियम नायट्रेट हे कशासाठी वापरलं जातं, एक्सप्लोजिव्ह म्हणजे बॉम्ब हे ते बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा यूज केला जातो. पुढचं सिल्वर नायट्रेट कशासाठी, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आपण मटण किंवा मासे हे प्रिझर्व करून ठेवतो, त्याच्यासाठी काय वापरतात, सोडियम नायट्रेट. आता कॉपर सल्फेट कसं असतं बघा, एकदम निळं असतं, त्यालाच आपण CuSO4 पण म्हणतो, ठीक आहे. निळा रंग असतो, ते कशासाठी वापरलं जातं, फंगीसाईड, अल्गीसाईड किंवा शेती बाह्य याचा वापर केला जातो. मग आपलं उत्तर काय असेल, सिल्वर नायट्रेट. तर सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला काय आहे, AgNO3. आणि ह्याचा यूज अजून कुठे आहे, तर फोटोग्राफिक फिल्ममध्ये आहे. आणि दुसरा कशात आहे की आपल्याला दुखापत झाली तर तिथं पण आपण सिल्वर नायट्रेट लावतो, ठीक आहे. तर ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 48. बघा, 100 प्रश्न कधी कधी तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकतात, पण पेपरला तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यामुळे स्टॅमिना ठेवून हे ऐकणं महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, खूप सहज उत्तर काढू शकतो. बघा, येथे पॉईंटच्या पुढे एक घर आहे, येथे 2 3 4 5 6, उत्तर काय येईल, पॉईंटच्या पुढे 6 घरं. मग येथे किती आहेत, 4 आहेत, येथे किती आहेत, 5 आहेत, येथे 3 आणि 3 6. ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. कारण की 2 2 2 चा गुणाकार 8 येतो. 10च्या आतली संख्या आली की सेम लॉजिक वापरा, आपलं उत्तर हेच असेल, ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण.
प्रश्न क्रमांक 49, मी चेंडू खेळतो काय आहे? चालू वर्तमान काळ आहे का? नाही, चालू वर्तमान काळ नाही, हा आहे साधा वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो, मी सध्या चेंडू खेळत आहे म्हणलं तर चालू वर्तमान काळ येईल. चालू व पूर्ण वर्तमान काळ असं काय नसतं. पूर्ण वर्तमान काळ माझा चेंडू खेळून झाला असं पण नाही ते, म्हणून उत्तर काय येतं? साधा वर्तमान काळ, ऑप्शन बी. 49 नंबर, 49 झाला. आता 50 बघूया आपण. झूम करून घेऊया म्हणजे डायग्राम तुम्हाला व्यवस्थित दिसेल. बघा, येथे जो वरचा भाग आहे तो उलटा झालाय बघा. मग येथे पण जो वरचा भाग आहे तो उलटा होईल. ठीक आहे, मग वरचा भाग उलटा होईल तर जो खालचा भाग आहे येथे आहे तसा राहिलाय. खालचा भाग येथे खालचा भाग आहे तसा राहिलाय, मग हा पण भाग आहे तसा राहील. मग आहे तसा कुठे बघा, येथे आहे तसा भाग आहे आणि पर्यायक्रम 4 मध्ये आहे तसा आहे. मग वरचा भाग उलटा होणार म्हणजे आहे तसा राहील का? नाही, म्हणजे एक कटला. उत्तर आलं ऑप्शन डी. तर असं जे आकृत्यांबद्दलचं लॉजिक आहे ते तुम्ही एकदा डेव्हलप करून घ्या. तुम्हाला खूप म्हणजे मी तुम्हाला आकृत्यांवरचे प्रश्न दिलेले आहेत. आपल्या टेलिग्रामची जी टेलिग्राम चॅनल जो आहे त्यावर आपण आकृत्यांवरील प्रश्न टाकलेले आहेत. एकदा बघून घ्या, उत्तर येऊन जाईल. आता खालीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा. आता पारिभाषिक शब्द म्हणजे काय? परदेशातून आपल्या भाषेत आलेला. ठीक आहे, परदेशी शब्द पण म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचं उत्तर काय असेल? तर बघा, शाहीर हा शब्द कोणता आहे? तर शाहीर म्हणजे अरबी शब्द आहे, भारतीय शब्द नाही तो, किंवा महाराष्ट्रीयन मराठी शब्द नाही. मंजूर हा पण अरबी शब्द आहे. ठीक आहे, फिर्याद हा फारसी शब्द आहे आणि शाबदाना हा कुठला शब्द आहे? पोर्तुगीज. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक सगळेच ऑप्शन बी वरील पैकी सर्व आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. 52 नंबरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? किती भयानक वाडा आहे हा? म्हणजे कसलं येईल? उद्गारवाचक आहे. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, उद्गारवाचक येईल. 52 नंबरच्याच उत्तर येईल बी. 53 नंबर बघून घ्या. आता हा प्रश्न थोडा कन्फ्युजन करू शकतो, पण याचे उत्तर काढणं सोपं आहे. बघा, हा पॉईंट बघू आपण. हा पॉईंट कुठे गेला? येथे गेला. ठीक आहे, तसंच हा पॉईंट कुठे जाणार? आता आपण ह्याचे 4 भाग करून घेऊ. 4 भागाच्या वरती गेलेला आहे. हा येथे गेलाय हा पॉईंट. येथे पण बघा, हा पॉईंट कुठे जाईल? मग हा पॉईंट येथे जाईल आणि हेतून असा बनेल तो तिरपा. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. 53चं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. 54 नंबर, प्रश्न क्रमांक 54. बघा, दर्पण कुणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकर, सर्वांना माहिती. दिनबंधू कृष्णराव भालेकर, शतपत्रे गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर हे आचार्य प्रके नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. 55 नंबरचा प्रश्न बघूया आपण. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? आता हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. जेवण कोण बनवतं? तर एक बाई बनवत असते. जेवण कोण बनवत असतं? एक बाई. तर एकच जे नाव आहे त्याच्यामध्ये बाय आहे बघा, सोडियम बायकार्बोनेट, ऑप्शन डी. असं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3, खाण्याचा सोडा. तर याच्यावर प्रश्न येत आहेत. तर हे लक्षात ठेवा की खाण्याचा सोडा कसा ओळखायचा? NaHCO3, एक बाई जेवण कोण बनवत असतं? बाई बनवत असते. त्याच्यावरून लक्षात ठेवा की सोडियम बायकार्बोनेट, ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 56 बघूया. प्रश्न क्रमांक 56 बघूया आपण. बघा,
खालील संख्याक्रमात 4 हा अंक किती वेळा 7 अंकानंतर आला? 4 हा अंक किती वेळा 7 अंकानंतर आला आहे? 4 हा अंक किती वेळा 7 या अंकानंतर आला आहे? 7 अंकानंतर 4 आलेला आहे बघा, 7 अंकानंतर 4 आलेला आहे. ठीक आहे. किती वेळा आलंय? 1 2 3 4 5, 5 वेळा आलंय. पुढे वाचू. आला आहे, परंतु 3 या अंकापूर्वी आलेला नाही. 3 पूर्वी आलेला नाही. मग बघा, येथे 2 पूर्वी आलाय, येथे 6 पूर्वी, 1 पूर्वी आणि येथे 3 पूर्वी. म्हणजे हा उडला. हे चुकीचे येईल. म्हणजे किती येईल? 1 2 3 4. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 57. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहेत. वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज किती होईल? मग बघा, वडील अधिक मुलगा छेदस्थानी किती? 2 बरोबर किती? 40. म्हणजे यांची बेरीज किती होईल? वडिलाच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज किती होईल? 80. 40 चे दुप्पट 80 बरोबर. आता त्यांचे गुणोत्तर किती दिले? 13 असतील. म्हणजे वडिलांचा भाग कितीचा आहे? 13चा. आणि मुलाचा भाग कितीचा आहे? 3चा. 13 आणि 3 किती? 16. 16 आहे, पण येथे किती दिलं आहे? 80. म्हणजे 16चे किती आहे? 5 पट. म्हणजे ह्या पण संख्यांची किती करावं लागेल? 5 पट. 3 5 65, 3 5 15. आपल्याला कोणाचं वय विचारलंय? आपल्याला वडिलांचं वय विचारलंय, ते येईल 65. दुसरी एक मेथड आहे की जे वय आहे, वय कुणाचं विचारलंय? वडिलांचं. वडिलांचं वय हे 13च्याच पट्टीत असणार. मग 13चा पाडा म्हणा. 13 1 13, 13 2 26, 13 1 39, 13 4 52, 13 5 65. मग 13च्या पाड्यातली संख्या हे आपलं उत्तर असेल. 13च्या पाड्यात फक्त 65च आहे यामध्ये, बाकीचे ऑप्शन नाहीत, म्हणून पण उत्तर येईल 65. ठीक आहे. अशा 2-3 मेथडनी हा प्रश्न सहज सोडवता येऊ शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आता याचं उत्तर सर्वांना माहीत असेल. ठीक आहे. याचं उत्तर कोणच चुकणार नाही अशा अपेक्षा करू आपण. पण बाकीचे जे दिन आहेत त्याचं पण एक्सप्लेनेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर राष्ट्रीय शिक्षण दिन आहे, शिक्षक दिन नाही, शिक्षण दिन. तो असतो 11 नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या दिवशी. ठीक आहे. तो असतो 11 नोव्हेंबरला. राष्ट्रीय योग दिन कधी असतो? 12 जानेवारी. 12 जानेवारीला असतो स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिना दिवशी. राष्ट्रीय एकात्मता दिवस तो कधी असतो? 31 ऑक्टोबर. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिना दिवशी तो असतो. राष्ट्रीय धर्मादाय दिन तो कधी असतो? 5 सप्टेंबर. पण तो कोणासाठी नाही, तो WHO युनोने साजरा केलेला दिवस आहे, त्याच्यामुळं त्याचं फक्त उत्तर लक्षात ठेवा, 5 सप्टेंबर. तर अशा पद्धतीने आपण सर्व केलेलं आहे हे चारी पण. पुढील प्रश्न बघू 59 नंबरचा. बघा, या प्रश्न जरी आपल्याला अवघड वाटत असेल तरी त्याचं उत्तर आपण तोंडी देऊ शकतो. कसं? तर बघा, वरती काय आहे आणि खाली विचारले किती. आता हे ते किती आहे? 3.43. ठीक आहे. आणि 3.43 म्हणजे 4च्या जवळपास आहे. आणि 4चं वर्गमूळ काढलं तर 2 येतं. हे येणार नाही. ह्याचा जर वर्ग केला तर तो किती येतो? 16 येतो. मग वर्गमुळात 16 बेरीज येते कशाची पण? कशाचीच येत नाही. 0.02 चा वर्ग काय येईल? 0.04. वरच्यांची बेरीज तेवढी येते का? नाही येत. ह्याची काय येईल? 0.16 येईल याचं. वरती उत्तर पॉईंटमध्ये तर येतच नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे उत्तर काय आलं? ऑप्शन सी 2. मग असं एक उत्तर येतं किंवा सॉल्व करून पण उत्तर येतं. बघा, वरच्याची बेरीज किती आली पाहिजे? आपल्या उत्तरानुसार 4 आली पाहिजे. तर ती येते का बघू. बघा, म्हणजे भागाकार करून सगळं 4 आलं पाहिजे. तर बघूया आपण. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 9 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 8, 14 आणि 8 किती? 22, हातचे आले 2, 3 आणि 2 5. आता भागाकार मध्ये काय येते बघा. 7 आणि 3 10,
हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, 1.3. मग 5.2ला 1.3 ने भागलं, आलं 4, 4चं वर्गमूळ आलं 2. तर असं कसंही सोडू शकता. तुमचं लॉजिक किती चांगलं आहे त्याच्यावर हा प्रश्न किती वेळात सुटेल हे तुमच्यावर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, तुम्हाला लॉजिक जर डेव्हलप करायचं असेल तर आपण लॉजिक डेव्हलपिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा कोण आहे? आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला कसला महाराष्ट्र म्हणतात? तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात. पर्याय क्रमांक A हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न काय आहे की महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांचे जोड्या ओळखा. आणि अभयारण्य दिलेले आहे, जिल्हा दिलेला आहे. तर आपल्याला हे अभयारण्य आणि जिल्हा हे माहीत पाहिजेत. तर बघूया आपण. हे आहेत महाराष्ट्रातील अभयारण्य आणि त्यांच्या पुढील जिल्हे. तर याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा ज्यांच्याकडे नसतील त्यांनी, आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे राष्ट्रीय उद्यानं आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 राष्ट्रीय उद्यानं आहेत. तर हे महत्त्वाचे आहेत. याचे स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ असू द्या. बघा, 1 पासून स्क्रीनशॉट काढा, 20 पर्यंत आहे तो. आता घेतो पुढील 20 नंतरचे घेऊया आपण. 21 पासून 40 पर्यंतचा. बघा, हे सर्व पाठ पाहिजेत तुमचे. हे लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि हे 52, एकूण किती आहेत? 52. तर हे तुम्हाला पाठ पाहिजेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. मग बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? महाराष्ट्र राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांच्या योग्य जोड्या. तर याचं उत्तर तुम्ही आता बघितलंच असेल, त्याच्यावरून तुमचं उत्तर आलेलंच असेल. ठीक आहे. मग इलिमिनेट काय काय होतंय बघा. बोर अभयारण्य कुठे आहे? नागपूरला आहे. 5 नंबर दिलंय. कशात दिलंय त्यांनी? तर भंडारात दिलंय, म्हणजे हे चूक आहे. म्हणजे 5 नंबर जर इलिमिनेट केला, हा इलिमिनेट होतो. पुढे काय इलिमिनेट होतोय बघा, सागरेश्वर अभयारण्य. हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन बी येईल. ठीक आहे. इलिमिनेशन मेथडने अजून लवकर प्रश्न सुटतो, तर ते पण ट्राय करत चला. प्रश्न क्रमांक 62. अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास लागतात. ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. तर क ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 तास लागतात. तर अ व क ह्या तिघांनी मिळून ते काम एकत्रित केल्यास ते काम किती वेळात होईल? तर काय करतो आपण? 4, 6, 12चा काढतो लसावी, तो किती आला? 12. ठीक आहे. 4 त्रिक 12, 6 दुनी 12, 12 एके 12. आता ह्या 12ला आपण कशाने भागतो? 3 अधिक 2 अधिक 1. 3 अधिक 2 अधिक 1 ची बेरीज किती झाली? 6. म्हणजे 12ला जर 6 ने भागलं, उत्तर काय आलं? 2. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, काल काम वेगळं आपण कंप्लीट व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही वाटल्यास तो बघून घ्या. हे लॉजिक कळेल तुम्हाला. एका तैलचित्रात मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली, ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडील माझा मुलगा आहे. म्हणजे सुनीताचा वडील कोण आहे? त्या बाईचा मुलगा आहे. तर आशाचे त्याच्या चित्रातील मुलीसोबत काय नाते आहे? तर ती कोण आहे? सासू आहे. बघा, सहज वाचलं तरी कळतंय. तुम्ही वाटल्यास तो प्रश्न सोडवून बघा, हेच उत्तर येईल, सासू. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 64 नंबर. एका मोबाईलची 18% GST सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती? कसं काढायचं? आता खूप मुलं म्हणतील की आम्हाला GST माहीत नाही. पण GST माहीत नसलं तरी उत्तर सहज काढू शकतो की 100 रुपयाची किंमत किती झाली? 118. कारण की 18 रुपये GST बसलेला आहे. ठीक आहे. 100ची किंमत झाली 118. तर किती रुपयाची किंमत? ही 23,600 बनली. ह्यांचा काय होईल? तिरकस गुणाकार. 23,100 23,600 गुणिले 100 भागिले काय येईल? 118. बरोबर. मग आता हे सोडवायचं आहे आपल्याला.
हे पुढचं मी पुसून टाकतो म्हणजे समजेल. बघा हे 118चे दुप्पट आहे. 236 हे 118चे दुप्पट आहे आणि 200 वर 2 शून्य म्हणजे उत्तर काय आलं 20,000. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण विचारलेलं आहे. तर एक तर फिक्स आहे की तांबे आणि कथील येईल. ठीक आहे, तांबे आणि कथील आहे. त्यांचं प्रमाण कसं आहे 90% तांबे असतं 10% कथील असतं. ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. हा प्रश्न लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न बघू. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे. मग काय दिलेलं आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं पाय r वर्ग. आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, लेंथ इंटू एल इंटू बी. ठीक आहे, जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी किती 140 आणि वर्तुळाचा व्यास दिलाय, व्यास किती 140 म्हणजे त्रिज्या किती येईल? त्रिज्या येईल 70. मग आता आपण हे लिहून घेतलंय, किमती टाकू. पाय म्हणजे 22/7, रेडियस किती 70, 2 वेळा 70 लिहून घ्या बरोबर 140 आणि आपल्याला काय काढायचंय रुंदी म्हणजे बी. मग आता सोडून घेऊया हे आपण. बघा 7 ने ह्याला भाग जाईल, हे ते आलं 10, 22 10 70. हे 140 इकडे येईल भागिले होऊन जाईल आणि पुढे येईल बी. ह्या 7ला 7 शून्याला शून्य गेलं 7 दुने 14, 2 ने भाग दिला हे ते आला 11. 11ची 10 पट काय असते 110. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर एवढ्या सहज सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटला. पुढील प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्नामध्ये खूप मुलांना अडचण येते. या प्रश्नाचं लॉजिक एकदा शिकून घ्या. अशा टाईपचे 100 प्रश्न तुम्हाला सुटतील. बघा हाच प्रश्न रिपीट विचारला जातो. एकच प्रश्न सोडवून घ्या आणि असे कितीही प्रश्न येऊ द्या तुम्हाला सुटून जातील. एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात. मग योग्य उत्तरासाठी किती गुण आहेत? 4. अयोग्यसाठी 1 वजा होतो म्हणजे अयोग्यसाठी 5 गुण कमी केले जातात. ठीक आहे, म्हणजे 5 गुणाचा तोटा होतो अयोग्यमुळं. जर एका विद्यार्थ्यास या परीक्षेत सर्व प्रश्न सोडवल्यानंतर 100 गुण मिळाले तर त्याने किती उत्तरे अचूक दिली? आता स्टार्टिंग उत्तर कसं सोडवायचं की 100 एकूण किती मार्काचा पेपर असेल तर एका प्रश्नाला 4 मार्क आहेत, तर एकूण 400 मार्काचा पेपर आहे. 400 मध्ये त्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले? 100. 400 मधून 100 वजा करा म्हणजे 300 मार्क त्याचे गेलेत. 300 मार्क अयोग्य उत्तरामुळे गेलेत. तर एका अयोग्य उत्तराला किती मार्क कमी होतात? 5. तर 300 भागिले 5 केलं तर किती आलं? 60. 60 उत्तरं कशी आहेत? अयोग्य आहेत. 60 उत्तरं कशी दिलेली आहेत त्यांनी? अयोग्य. मग योग्य उत्तर किती असतील? 40. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. बघा असं एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो. प्रश्न क्रमांक 68 बघा. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. आता शोभणारा कोण? मुकुट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं मुकुट. ऑप्शन सी. हा प्रश्न फसवा आहे. हा प्रश्न हा MPSC ला पण विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं मुकुट. हे लक्षात ठेवा. पुढील वेळेस प्रश्न आला तर चुकायला नाही पाहिजे. आता शुद्ध लेखनाच्या दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे. तर अचूक शब्द कोणता आहे एकदा वाचून घ्या. बघा तुमचं उत्तर मनात ठेवा, मी उत्तर सांगतो. याचं उत्तर येईल प्रतिकूल. ऑप्शन बी. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो आणि मुलं खूप वेळा हा प्रश्न चुकतात. का चुकतात? तर मुलं काय करतात बघा. एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 किलोमीटर प्रति तास या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई 60 किलोमीटर प्रति तास या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग किती? मुलं काय करतात 40 अधिक 60 भागिले 2 असं करतात. मग 60 आणि 40 किती? 100. 100/2 किती आलं? 50. उत्तर काढतात 50. पण सरासरी वेग ही कन्सेप्ट वेगळी आहे, लक्षात घ्या. सरासरी वेग असा येत नसतो. सरासरी वेगची कन्सेप्ट काय आहे? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. ठीक आहे,
एकूण अंतर भागिले एकूण वेळ, असं ते लॉजिक असतं. किंवा तुम्ही दुसरा फॉर्म्युला पण करू शकता. दुसऱ्या फॉर्म्युलेपेक्षा आपण एक सोपे म्हणजे हीच सांगू, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. तर कसं काढायचं, आपल्याला काय दिलेलं आहे, यातील फक्त वेग दिलेला आहे. मग 40 आणि 60चा काढायचा लसावी, तो किती आला 120. म्हणजे आपण समजलं की पुणे ते मुंबई अंतर किती 120 किलोमीटर. मग 40च्या वेगाने किती वेळ लागेल, 3 तास लागेल, आणि 60च्या वेगाने 2 तास लागेल. म्हणजे तो माणूस पुण्यातून मुंबईकडे येताना 120 किलोमीटर अंतर कापेल आणि मुंबईकडून पुण्याकडे जाताना 120. म्हणजे एकूण अंतर किती झालं 240. बरोबर. 40च्या स्पीडने 3 तास लागतील आणि 60च्या स्पीडने 2 तास. तर 240ला आपण 3 आणि 2 5ने जर भागलं तर उत्तर काय येईल 48. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. तर हे लॉजिक लक्षात ठेवा, प्रश्न आला तर असं सुटतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71. एक व्यापारी 1 डझन सफरचंद 200ला विकत घेतो आणि 6 सफरचंद 90ला विकतो. मग मला सांगा 200ला किती घेतोय 12, म्हणजे 6 कितीला विकत घेत असेल 100ला. मग 100ला 6 घेतोय आणि कितीला विकतोय तो 90ला. म्हणजे 10 रुपये त्याला काय झाला, तोटा झाला. त्याला काय विचारलंय किती टक्के तोटा झाला, 100वर 10 म्हणजे किती 10%. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. आता 72 नंबरचा प्रश्न. हे प्रश्न खूप सोपे असतात बघा, पण पेपरला विचारले जातात. त्याच्यामुळं हा प्रश्न सोपा असला तरी आपल्याला तो चुकायचा नसतो. तर याचा प्रश्न हे काय आहे, MDHचं एक्झाम्पल आहे. मग येथे काय दिलंय, मजूर 30 म्हणजे 30 आणि त्यांचे कामाचे दिवस दिलेत, तास दिले नाहीत. म्हणजे M × D बरोबर काय असतं, M × Dच असतं 20 × X. ठीक आहे. 20 इकडे येईल, 0ला 0 गेलं, 92 18 9 त्रिक 27. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. तर अशा सहज सोप्या पद्धतीने या प्रश्न सुटत असतात. पुढील प्रश्न बघूया आपण. खालील समानार्थी वाक्प्रचार ओळखा. तर काय आहे, गवगवा होणे. गवगवा होणे म्हणजेच गहजब होणे करणे, म्हणजेच बभ्रा करणे. म्हणजे तिन्ही ही समानार्थी आहेत एकमेकांचे, म्हणून उत्तर येईल वरीलपैकी सर्व. 73चं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न बघू 74 नंबरचा. असा प्रश्न आहे. ठीक आहे. वर्गमुळात 32.4/x बरोबर 2. आपण वर्ग करून घेऊया दोन्ही बाजूचा. मग इथं काय येईल 32.4/x बरोबर 4. ठीक आहे. मग x इकडे जाईल आणि 4 छेदस्थानी येईल. मग 4ने 32ला भागा, 4 8 32.1 8.1 आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. सहज आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न दिसताना जरी मुलांना अवघड वाटत असेल तर तो लगेच सुटतो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21 मीटर असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती. बघा आता अर्धवर्तुळाचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर ते कसं काढतो, πr²/2. ठीक आहे. आता त्रिज्या किती दिले 21, मग 22/7 21 2 वेळा भागिले काय येईल 2. ठीक आहे. 2ने 22ला भाग जाईल 11 येईल, 7ने 21ला भाग जाईल 7 त्रिक 21. 33चा गुणाकार कोणासोबत करायचा 21 सोबत. काय येईल 33, हे ते येईल 66. उत्तर येईल 693. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76. बघा लवलीना बोगोहेन यांच्याबद्दल पुढील पैकी अचूक पर्याय निवडा. एक भारतीय महिला बॉक्सर, 69 किलोग्रॅम वजन गट, आसाम रहिवासी, अर्जुन पुरस्कार विजेती. तर हे चारही योग्य आहेत त्यांच्यासाठी. तर येथे त्यांची माहिती आहे लवलीना बोरगोहेन. बघा
2 ऑक्टोबर 1997ला जन्म आहे. आसाममध्ये त्यांचा जन्म आहे. आसाम राज्यासाठी ते खेळत आहेत. राष्ट्रीयत्व काय आहे? भारतच. बघा याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न विचारला गेला. आता खालीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही? आता बघा कोणते विशेषण विकारी नाही? विकारी नाही म्हणजे काय की त्याला काही जोडता येत नाही. ठीक आहे, तर तो काय आहे? कडू. कडूला अविकारी आहे ते, म्हणून उत्तर येईल ऑप्शन सी. बघा 78 नंबर. सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? तर कार्बन हे सर्वात अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य आहे सेंद्रिय पदार्थामध्ये. 78चं उत्तर काय येईल? 78चं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न बघूया आपण. संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम. बघा मी लास्ट जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं HTTP HTTPS, त्यामध्ये मी DNS पण सांगितलं होतं. DNS म्हणजे काय? डोमेन नेम सिस्टीम. तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर बघा कसे नाव असतात. कॉम म्हणजे काय? कमर्शियल म्हणजेच काय? व्यावसायिक. शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल. ठीक आहे. सैनिकी म्हणजे मिलिटरी. हां, मिलिटरीसाठी आलं. तर सहकारी संस्था ह्या कशा असतात? कोऑपरेटिव्ह असतात. कशा असतात? कोऑपरेटिव्ह असतात. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी बिझी येणार नाही. ठीक आहे, ऑप्शन सी हे चुकीचं आहे, लगेच कळतंय आपल्याला. तर त्याच्यासाठी BIZ येणार नाही. पुढील प्रश्न बघूया आपण. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले, हे कुणी म्हणलेलं आहे? बघा सर्वांना माहिती, संत तुकाराम हे याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. इसवी सन 1947 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? कुठे केली? त्याच्यावर मूव्ही पण आलता. पोखरण येथे केलेले आहे. ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. ठीक आहे, त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही. पुढील प्रश्न बघूया आपण. एका शेतातील गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या शेतात गायी व गुराखी किती? आता डोक्यांची संख्या म्हणजे एकूण गायी व गुराखींची संख्या किती? 26 आहे. मग बघा 25 आणि 21 आणि 5 26, 23 आणि 3 26, 22 आणि 4 26, 24 आणि 2 26. आता पायांची संख्या किती? 98. तर बघू आपण 21 चौक किती? 21 चौक 84 आणि 5 दुने 10, ह्यांची बेरीज किती होती? 94. आपल्याला किती दिलं? 98. हे चुकीचं आहे. 23 चौक 92 आणि 3 दुने 6, यांची बेरीज किती झाली? 98. म्हणून आपलं उत्तर काय आलं? 83चं पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. 84 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? आणि आपल्याला काय दिलेलं आहे? राज्य आणि महिला मुख्यमंत्री. ठीक आहे, आता बघा सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या, योग्य आहे. नंदिनी सतपथी ह्या कोणाच्या मुख्यमंत्री होत्या? ओडिशाच्या. आंध्र प्रदेशच्या नाही, हे चुकीचं आहे. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, सर्वांना माहिती. राबडी देवी बिहार, हे पण सर्वांना माहिती. उमा भारती मध्य प्रदेश, MP. ठीक आहे, मग उत्तर काय काय चुकीचं आहे? चुकीच्या जोड्या 2 आणि 5. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 85. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला, आणि शब्द कोणता दिलेला आहे? देवपूजा, नाचसून, मीठ भाकरी आणि मेंढवाडा. तर काय वाटतं तुम्हाला काय येईल या प्रश्नाचे उत्तर? तर या प्रश्नाचे उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मेंढवाडा. देवाची पूजा, मीठ भाकरी,
म्हणजे हे समासावर प्रश्न आहे आणि त्यावरून उत्तर येतं मेंढवाडा, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर सर्वांना माहिती बघा, भाजी भाकरी हे समाहार द्वंद्वचे उदाहरण आहे. भाजी भाकरी आणि इतरही असं त्याचं फोड होती आणि समाहार द्वंद्व हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येतं. पुढील प्रश्न बघा. कम्युनिकेशन खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांमधून तयार न होणारा शब्द कोणता? आता ॲक्शन, ॲक्शनमध्ये ACTION हे शब्द आहेत म्हणजे ॲक्शन होतो. युनियन, UNION, युनियन पण बनतो बघा. कॉशन बघा, CAUTION हा पण बनतोय. म्युझिक, यस नाही. कम्युनिकेशनमध्ये यस हा शब्द आहे का? नाही, म्हणून आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 हा शब्द तयार होत नाही. 87 नंबर बघा. 7.5च्या 30% किंमत ही 60च्या किती टक्क्याबरोबर आहे? तर कसं काढायचं? 7.1/2, 7 दुणे 14 आणि 1 15, 15/2, 15/2 चा गुणाकार 30/100शी, तर कितीचा गुणाकार? 60/100शी असं विचारलेलं आहे आपल्याला, बरोबर. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, 30 दुणे 60 होईल. हे 2 इकडे भागाकाराला येईल, 15/4 येईल उत्तर x बरोबर. मग 4 त्रिक 12 वरले किती? 3, 3.3/4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघूया 89 नंबरचा. विसंगत आकृती येथे ओळखायची आहे. ठीक आहे. आता कशी ओळखायची विसंगत आकृती? बघा, तुम्ही बघा आणि उत्तर सांगा मला. तर यामध्ये आपल्याला दिसते बघा, आपण जर ह्याला 1 2 3 4 असे नंबर दिले तर जो 2 नंबरचा भाग आहे प्रत्येकाचा तो रंगवला आहे. येथेच 1 नंबरचा भाग रंगवला आहे, म्हणून उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए. वर्तुळाचा काय असतो? परिघ. तर आयताची काय असते? परिमिती. ठीक आहे, ऑप्शन बी त्याचं उत्तर येईल. 91 नंबरचा प्रश्न बघूया आपण. अ, ब आणि क या 3 भागीदारांनी अनुक्रमे ₹25,000, 30,000 आणि 15,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाखेर त्यांना 2,10,000 रुपयाचा नफा झाल्यास अ ला किती नफा मिळाला? लिहून घेऊया अ, ब आणि क. मग बघा, येथे किती आहे? 25,000, येथे किती आहे? 30,000 आणि येथे किती आहे? 15,000. यांचं गुणोत्तर काढू आपण. तर काय होईल? ह्या 3 शून्य उडतील. परत कशाने भाग जातो? 5ने. 5 5 25, 5 30, 5 त्रिक 15. म्हणजे गुणोत्तर काय आलं? 5 6 3. 5 6 3 या प्रमाणात त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. मग 5 6 3 ची बेरीज किती झाली? 14. हे 14 म्हणजेच काय आहे? 14 म्हणजे 2,10,000चे 14 भाग करायला पाहिजे. 2,10,000ची संख्या आहे एकूण नफा, तर त्याचे आपण 14 भाग करूया आपण. 14 एके 14, 14 पंचे 70, 14 पंचे किती? 70. म्हणजे 15,000 रुपयाचा एक भाग आलेला आहे. आपल्याला कोणाचा काढायचा आहे? एचा. मग एक तुकडा कितीचा आहे? 15,000चा. अ ला किती मिळणार आहेत? 5 भाग. 15,000ची 5 पट काय आली? 75,000. पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. 92 नंबरचा प्रश्न बघा. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जरी तुम्हाला कंटाळा येत असेल तरी पेपरमध्ये कंटाळा येऊन चालणार नाही, कारण की हे प्रश्न सुटले तरच आपण पास होणार आहोत. लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्रातील संस्था आणि मुख्यालय. गुन्हे अन्वेषण विभाग कुठे आहे? पुण्यामध्ये आहे, योग्य आहे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुण्यामध्ये आहे, योग्य आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी जिथं PSIचं DYSPचं प्रशिक्षण होतं नाशिकला, ते पण योग्य आहे. महाराष्ट्र राज्याला लुचपत प्रतिबंधक विभाग हे कुठे आहे? मुंबईला आहे. आणि दहशतवाद विरोधी पथक ज्याला आपण SIT म्हणतो, जरांगे पाटलांच्या विरोधात लावलेली, तर ती कुठं आहे? मुंबईलाच आहे, नागपूरला नाही. ठीक आहे. ऑप्शन आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 आणि 5 हे चुकीचे पर्याय आहेत. ऑप्शन सी
हे उत्तर येईल. 93 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न दिसताना अवघड दिसत असेल तर खूप सोपा आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर काय दिले, 1 2 असतील आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या. 12 ने सरळ ह्याला गुणायचं. 12 1 12, 12 2 24, 12 1 36, 12 24 36 कुठे आहे, ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. बघा लसावी मसावीचा कंप्लीट व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तर तुम्हाला ह्या प्रश्नांमध्ये अडचण असेल तर तो तुम्ही बघू शकता. आता खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखायचा आहे. तर येथे तेथे इकडे तिकडे क्रियाविशेषण अव्यय, आजकाल पूर्वी तूर्त क्रियाविशेषण अव्यय, हळूहळू मुळू मुळू तुरतुर क्रियाविशेषण अव्यय, आंबट तिखट गोड. तर ही चव आहे, चवीबद्दल ते काय म्हणतात विशेषण म्हणू शकतो, तर ते क्रियाविशेषण अव्यय नाही, ते विशेषण आहेत. ए रे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ काय की जे पूर्वी घडले तेच आता पण घडायला लागले, म्हणजेच त्याला काय म्हणतात मागचीच पुनरावृत्ती. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. 96 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजीत डिक्शनरीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर हे तर बघा MAG 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 हे तर चेक करणारच नाही आपण. आय नंतर एन येतं, त्याच्यामुळं याचा क्रमांक पहिला, आपल्याला 3रा नंबर शोधायचा आहे. मग येथे एन आहे. मग येथे ई आहे, ईचा नंबर 2रा, कारण की ई नंतर आय येतं. मग येथे आय पण गेलं. टी आणि एफ मध्ये कोण आधी येतं, एफ, म्हणून हा 3 नंबर ऑप्शन क्रमांक 4. 96चं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 97. एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा 60% जास्त आहे. जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 आहे तर त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे. आता फरक किती आहे, 48. हे 60%. बघा कसं काढू शकतो आपण. हे जर लेंथ आणि ब्रेड यांच्यातील फरक किती दिला आहे, 48 फरक दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. ठीक आहे. एवढीच माहिती आहे. आणि लांबी आणि रुंदीतील फरक किती आहे बघा, 60%. मग आपण जर 60% म्हणजे ही काय, आपण 1.6 L असेल तर ही काय असेल, ही नुसतीच L असेल. ठीक आहे, बरोबर. तर ते कसं काढू शकतो आपण, .6 L बरोबर 48 ला 0.6 ने भागलं 80, म्हणजे लेंथ किती आली, 80. लेंथ 80 आली आणि ब्रेड म्हणजे बी किती आलं, 80 आलं आणि हे किती येईल, 1.6 पट. 80 ची 1.6 पट 16 128, बरोबर. आता 128 आणि 80चा गुणाकार करा, आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. 12 8 96, 10,000 पेक्षा उत्तर जास्त असेल, उत्तर काय येईल, 97चं पर्याय क्रमांक बी यांचा गुणाकार येईल, पर्याय क्रमांक बी. एक वेळा चेक करा. अजून एक मेथड सांगतो याचं उत्तर काढण्याची. बघा फरक किती दिलाय, फरक दिलाय 60%. हे 60% म्हणजेच किती, 48. तर 100% मध्ये किती असेल हे काढायचं आपण. यांचा होईल तितकंच गुणाकार. 48 गुणिले 100 भागिले 60. 0 0 गेलं 6 8 48. ह्याला 80. 80 काय आले, रुंदी, लांबी काय येईल, 60% जास्त. 80च्या 80 आणि 48 128 येईल आणि मग ते सोडवायचं. ठीक आहे. दोन्ही पद्धत सांगितल्या, जी सोपी वाटते त्याने तुम्ही सोडवू शकता. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 98. अनल म्हणजेच काय, अग्नी. मित्र म्हणजे शत्रू. कमल म्हणजे मित्राच्या विरुद्धार्थी शत्रू. कमालच्या विरुद्धार्थी किमान. शरच्या विरुद्धार्थी अक्षर. म्हणजे चुकी अयोग्य जोडी कुठली असेल, खालच्या जोड्या काय आहेत, विरुद्धार्थी आहेत. अनल आणि अग्नी हीच समानार्थी जोडी असल्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. ठीक आहे.
99वा प्रश्न बघूया आपण. एका सांकेतिक भाषेत WLVERC ला स्प्रिंग, तर त्या सांकेतिक भाषेत QKFEPA ला काय म्हणतात? तर याच्यासाठी आपल्या समोर ABCD पाहिजे, तर ABCD लिहून घेऊया आपण. ठीक आहे. आता W साठी काय आहे? S. W साठी S म्हणजे 4 घर मागे गेलंय. L साठी P, L साठी P म्हणजे 4 घर पुढे आले. सेम तसं येईल मग येते पहिल्या शब्दाच्या 4 घर मागची संख्या. मग Q साठी काय येईल? M. M एकाच पर्यायात आहे, ऑप्शन क्रमांक C आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सगळं चेक करत बसायचं असेल तुम्ही चेक करत बसू शकता, पण एकाच ऑप्शनवरून निघलं तर ते लगेच उत्तर काढलं आपण. ठीक आहे. आपल्याकडे वेळ पण नसतो पेपरमध्ये जास्त. पुढील प्रश्न बघूया आपण. आज शुक्रवार आहे. आज कोणता वार आहे? शुक्रवार. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. गेल्या आठवड्यातील मंगळवारी म्हणजे मंगळवारी कोणती तारीख होती? 25 मे. 25 मे, त्याच्यानंतर 26, 27, 28 मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 28 मेला शुक्रवार होता असं म्हणू शकतो. 28 मे नंतर पुढील आठवड्यातील शुक्रवार कोणत्या तारीख असेल? मग 28 तारखेला शुक्रवार आला. ठीक आहे. मग 29, 30, 31 शुक्रवार किती तारखेला आला? 4ला. 4ला एक शुक्रवार आला. आता आपल्याला पुढील आठवड्यातील शुक्रवार काढायचा आहे. 4 आणि 7 किती आलं? 11. पर्याय क्रमांक D आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने 100 प्रश्नांचे विश्लेषण आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.